आकाशवाणी नागपूर. आभार आणि पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नारी शक्ती वंदन अधिनियम आजपासून लागू झाल्याची अधिसूचना जारी. नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयक संसदेत आणून निवडणुकीचा नकाशा बदलण्याचा प्रयत्न असल्याचा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा संसदेत आरोप. अमरावतीमध्ये मुलींच्या लैंगिक छळ प्रकरणात व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांची चौकशी करण्याचे राष्ट्रीय महिला आयोगाचे पोलिसांना निर्देश. आणि उष्णतेच्या लाटेमुळे उद्या नागपुरात शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात पारा 40 अंश सेल्सिअसच्या वर. आता सविस्तर बातम्या. 106वी घटना दुरुस्ती अधिनियम 2023 म्हणजेच नारी शक्ती वंदन अधिनियम आजपासून लागू झाल्याची अधिसूचना जारी झाली आहे. 2023 मध्ये संसदेनं हा कायदा संमत केला. या कायद्यामुळे लोकसभा आणि दिल्लीच्या राष्ट्रीय राजधानी क्षेत्राच्या विधानसभांसह सर्व राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांसाठी 1/3 जागा फिरत्या पद्धतीनं राखीव ठेवण्याची तरतूद या कायद्यात आहे. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरील एका पोस्टमध्ये संस्कृत सुभाषितातून नारी शक्तीची ताकद आणि योगदान अधोरेखित करताना नमूद केलं की नारी शक्ती हेच एका सशक्त भारताचं वैशिष्ट्य असून देशातील माता, भगिनी आणि कन्या आज आपल्या अतूट संकल्पनेनं, निष्ठेनं आणि सेवाभावानं प्रत्येक क्षेत्रात भारतवर्षाचा गौरव वाढवत आहेत. दरम्यान यापूर्वी लागू न झालेल्या कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी नारी शक्ती वंदन अधिनियम विषयीची अधिसूचना जारी करण्यात आल्याचं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले. संसद परिसरात ते वार्ताहरांशी बोलत होते. विरोधी पक्षांनी या प्रकरणाचं राजकारण करू नये असं आवाहनही रिजिजू यांनी केलं. लोकसभेत संविधान 131वी दुरुस्ती विधेयक 2026, परिसीमन विधेयक 2026 आणि केंद्रशासित प्रदेश कायदे दुरुस्ती विधेयक 2026 यावर आज चर्चा पुन्हा सुरू झाली. या 3 विधेयकांचा उद्देश लोकसभा आणि राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांमध्ये महिलांचा सहभाग वाढवणं हा आहे. चर्चेत सहभागी होताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी म्हणाले की नारी शक्ती वंदन अधिनियम हे महिला आरक्षण विधेयक नाही आणि त्याचा महिला सक्षमीकरणाशी काहीही संबंध नाही. त्यांनी दावा केला की हे विधेयक संसदेत आणून निवडणुकीचा नकाशा बदलण्याचा प्रयत्न आहे. The first truth is that this is not a women's bill. This is nothing to do with the empowerment of women. There is a women's bill. It was passed in 2023 in this house itself. This is an attempt to change the electoral map of India, using and hiding behind India's women. आपल्या भाषणादरम्यान गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या मुद्द्यावरून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या वक्तव्याबद्दल राहुल गांधींनी माफी मागावी आणि त्यांच्या भाषणातून अशी वक्तव्य वगळण्याची मागणी केली. लोकसभेत सरकारनं सादर केलेल्या 3 विधेयकांना पाठिंबा देताना केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महिला केवळ देशाच्या विकास प्रवासातील सहभागी नाहीत तर राष्ट्राचं भविष्य घडवणाऱ्या प्रमुख निर्णयकर्त्या देखील आहेत. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात वापरलेल्या असंसदीय शब्दांचा मंत्र्यांनी निषेध केला. दरम्यान या 3ही विधेयकावर चर्चा सध्या सुरू आहे. खामगाव जालना रेल्वे मार्गाच्या अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय आयुष मंत्री तथा बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची आज नवी दिल्लीत भेट घेतली. या महत्वाकांक्षी प्रकल्पाला पुंजी निवेश कार्यक्रमाअंतर्गत तत्वतः मान्यता मिळाली असून राज्य सरकारनं 50% निधीची तरतूद केली आहे. उर्वरित निधीसाठी प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला असून रेल्वे मंत्रालयानं तो अर्थ मंत्रालयाकडे पाठवला आहे. या रेल्वे मार्गामुळे बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाला मोठी गती मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. प्रतापराव जाधव यांनी 2009 पासून सातत्यानं पाठपुरावा करून या प्रकल्पाला पुढे नेलं आहे. अंतिम मंजुरीबाबत लवकरच सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे. अमरावतीमध्ये मुलींच्या लैंगिक छळ प्रकरणातल्या पीडितांचे व्हिडिओ समाजमाध्यमांवरून काढून टाकावे आणि व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश राष्ट्रीय महिला आयोगानं पोलिसांना दिले आहेत. या प्रकरणी वेळेत चौकशी पूर्ण होऊन कठोर कारवाई करण्याचे निर्देश राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पोलीस महासंचालकांना दिले आहेत. या प्रकरणी केलेल्या कारवाईचा अहवालही आयोगानं 5 दिवसात मागवला आहे. दरम्यान माजी खासदार नवनीत राणा यांचं अमरावती प्रकरणी वक्तव्य हिंदू मुस्लिम दरी वाढवणारं असल्याचं मत अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी व्यक्त केलं. पूरी जानकारी नहीं रहने के कारण तब भी नवनीत राणा जी ने
बिना प्रशासन से बात किए, बिना पुलिस से बात किए, किसी से भी बात ना किए उन्होंने दंगा भड़काने की कोशिश की और एक बयान अपना जारी कर दिया। तो ये आप पूर्व सांसद है, आपसे ये ऐसा झूठ आपको शोभा नहीं देता। अभी तक की जानकारी में जो सामने आया है वो सिर्फ और सिर्फ मुस्लिम ही लड़कियां है, जिसमें 4 परतवाड़े की है, 3 अमरावती की है और 1 नागपुर की है। हम पुलिस से संपर्क बनाए रखे और पुलिस को आदेश भी दिया है कि वहां किसी भी प्रकार का दंगा नहीं होना चाहिए। दरम्यान या घटनेच्या चौकशीसाठी परतवाडा इथं आयोगातर्फे पथक पाठवण्यात आलं होतं, असं खान यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. हवामान. देशाच्या विविध भागात तापमान वाढत आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात उष्णतेची लाट आहे. विदर्भात सूर्याचा पारा चांगलाच चढला असून हवामान विभागानं नागपूर जिल्ह्यासाठी हीट वेव्ह म्हणजेच उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी केला आहे. याच पार्श्वभूमीवर नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी उद्या 18 एप्रिल शनिवार रोजी नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली असून जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशानुसार हा नियम नागपूर जिल्हा सीमा क्षेत्रातील सर्व अंगणवाड्या, प्राथमिक आणि माध्यमिक शाळा, महाविद्यालयं आणि सर्व कोचिंग क्लासेस या सर्व संस्थांना लागू असेल. वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी उपाययोजना करण्याचं आवाहन नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राचे शास्त्रज्ञ प्रवीण कुमार यांनी केलं आहे. तो लोग अपने आप को हाइड्रेटेड रखें, ज्यादा मात्रा में पानी का सेवन करें और आपके घर में अगर कोई बूढ़े वयस्क हो या छोटे बच्चे हो या प्रेग्नेंट वुमेन हो तो उनका एक विशेष ख्याल रखें. और लोग बेवजह बाहर ना निकले. खासतौर पे जो गर्मी का जो मेन प्रकोप होता है वो दिन में 11-12 बजे से लेकर के शाम के 4 बजे तक होता है. तो उस दौरान लोगों से यह अपील की जाती है कि बेवजह बाहर ना निकले, बिना किसी काम का बाहर ना निकले. अगर बाहर निकलना भी हो तो अपने प्रोटेक्टिव गियर्स जैसे अपने सर को, अपने मुंह को ढककर निकले, आंखों में गॉगल्स लगाकर निकले ताकि लोग सुरक्षित रहे. दरम्यान विदर्भात उष्णतेची तीव्र लाट कायम असून अनेक ठिकाणी तापमान 43 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलं आहे. अकोला इथं 43.3 अंश सेल्सिअस, अमरावती इथं 43.2 अंश, चंद्रपूर इथं 43.4 अंश, गडचिरोली इथं 43.6 अंश, नागपूर इथं 43 अंश तर वर्धा इथं सर्वाधिक 44.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गोंदिया इथं तापमान तुलनेनं कमी असून 41.4 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. नागरिकांनी उष्माघात टाळण्यासाठी आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. अकोला शहरातील नागरिकांसाठी पर्यावरणपूरक ई बस सेवा सुविधा लवकरच उपलब्ध होणार आहे. यासाठी ई बस चार्जिंग सेंटर आधुनिक पद्धतीनं उभारण्याकरता कौलखेड इथं जागा निश्चित करण्यात आली असून महापौर शारदा रणजित खेडकर यांनी या जागेची पाहणी केली. या चार्जिंग सेंटरचं काम अंतिम टप्प्यात असून काही दिवसातच अकोला शहरात नागरिकांसाठी लवकरच ई बस सेवा सुरू करण्यात येणार आहे. नागपूर जिल्ह्यात सौर कृषीपंपांच्या तक्रारींचा तातडीनं निपटारा करण्यासाठी महावितरणतर्फे 20 ते 23 एप्रिल दरम्यान विशेष तक्रार निवारण शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. तांत्रिक बिघाड, पॅनल नुकसान, अपूर्ण स्थापना यांसह विविध समस्यांवर जागेवरच तोडगा काढला जाणार आहे. या शिबिरांमध्ये अभियंते आणि संबंधित एजन्सींचे प्रतिनिधी उपस्थित राहून तक्रारी निकाली काढणार आहेत. शेतकऱ्यांनी MTID क्रमांक आणि आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान गेल्या आर्थिक वर्षात महावितरणच्या भरारी पथकांनी विदर्भात 2,934 वीज चोऱ्या उघडकीस आणून 47 कोटींच्या वीज चोरीचा पर्दाफाश केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नारी शक्ती वंदन अधिनियम आजपासून लागू झाल्याची अधिसूचना जारी. नारी शक्ती वंदन अधिनियम विधेयक संसदेत आणून निवडणुकीचा नकाशा बदलण्याचा प्रयत्न असल्याचा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा संसदेत आरोप. अमरावतीमध्ये मुलींच्या लैंगिक छळ प्रकरणात व्हिडिओ अपलोड करणाऱ्यांची चौकशी करण्याचे राष्ट्रीय महिला आयोगाचे पोलिसांना निर्देश. आणि उष्णतेच्या लाटेमुळे उद्या नागपुरात शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात पारा 40 अंश सेल्सिअसच्या वर. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.